मौजे पळवे येथील 125 एकर राखीव वनभूमीचा घोटाळा उघडकीस। सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण लढ्याला यश, वन खात्याला जमीन परत मिळाली। पारनेर तालुक्यातील पळवे गावात वन खात्याच्या ताब्यातील 125 एकर वन राखीव जमीन कुठलीही परवानगी न घेता बनावट कागदपत्र जोडून खरेदी खत नोंदवण्यात आलं। तसंच वन विभागाचं सुद्धा बनावट पत्र जोडण्यात आलं आणि नियम डावलून खासगी कंपन्यांना कवडीमोल दरात ही जमीन हस्तांतरित करण्यात आली। हा मोठा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते जाकीर शेख यांच्या सातत्यपूर्ण लढ्यानंतर अखेर वन खात्याच्या बाजूने हा निकाल लागलाय। ही जमीन पारनेर आणि सुपा येथील भूमाफिया राजे एग्रोनॉमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, आनंदा इकॉनॉमिक्स प्रायव्हेट लिमिटेड, जेके कन्सल्टंट, राजे एमएच एग्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासह अन्य काही कंपन्यांना चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित करण्यात आली होती। सुपा येथील फिरोज हसन राजे, मुजाहिद रफिक सय्यद, अन्सार शेख, शकील बाबूभाई शेख या सर्वांनी मसल आणि मनी पॉवरचा वापर करून ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता। मात्र 2019 पासून या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता जाकीर शेख यांनी या अवैध हस्तांतरणाचा जोरदार विरोध केला। ज्येष्ठ विधिज्ञ अभिजित पुप्पाल यांच्या मार्मिक युक्तिवादामुळे या प्रकरणात त्यांना न्याय मिळाला। या प्रकरणी श्रीगोंदा आणि पारनेर उपविभागीय कार्यालयात दाखल दाव्याचा प्राथमिक निकाल वन खात्याच्या बाजूने लागला होता। त्यानंतर संबंधित कंपन्यांनी आदेशाला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे आव्हान दिलं होतं। या संघर्षात जाकीर शेख यांना प्रचंड मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर दबावाला सामोरं जावं लागलं। त्यांना धमक्या, खोटे गुन्हे आणि आर्थिक आमिष दाखवण्यात आलं। मात्र सत्याच्या बाजूने न डगमगता त्यांनी निकाल मिळवला। या निर्णयामुळे स्थानिक भूसंवेदनशील परिसराचं रक्षण झालं असून शासन आणि प्रशासनाकडून भविष्यात अशा प्रकारचे गैरव्यवहार रोखण्यासाठी कडक उपाययोजना अपेक्षित आहेत। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 27 नुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालात सर्व आव्हान अर्ज फेटाळण्यात आले। प्रांताधिकारी श्रीगोंदा यांच्या आदेशाला कायम ठेवण्यात आलं। फेरफार क्रमांक रद्द करत अवैध हस्तांतरण अमान्य ठरवण्यात आलं आणि संबंधित जमीन वन खात्याच्या ताब्यात परत देण्याचा आदेश जारी करण्यात आला। परिणामी वन खात्याला संबंधित जमीन परत हस्तगत करण्याचा अधिकार प्राप्त झालाय। जाकीर शेख यांना यामागे मोठा संघर्ष करावा लागला। आरोपकर्त्यांनी त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, खोटे गुन्हे आणि आर्थिक प्रलोभनाचा त्यांच्यावर दबाव आणला। तरीही त्यांनी सत्य आणि न्यायाच्या मार्गावर प्रामाणिकपणे उभा राहून हा निकाल मिळवला। या निर्णयामुळे स्थानिक जमिनीच्या हक्कांचं रक्षण झालंय। भूमाफियांच्या अन्यायकारक प्रयत्नांना धक्का बसलाय। शासनानं आणि प्रशासनानं याची नोंद घेऊन भविष्यात असे घोटाळे टाळण्यासाठी पुढील कठोर उपाययोजना कराव्यात ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।